कोल्हापुरात दक्षिण भारत जैन सभेचे 104वे नैमित्तिक अधिवेशन येत्या 2 ऑगस्ट 2026 रोजी महासैनिक दरबार हॉल येथे होणार आहे। तब्बल 12 वर्षांनंतर हे अधिवेशन कोल्हापुरात होत असल्याने जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे। या अधिवेशनाला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। दक्षिण भारत जैन सभेचे ट्रस्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अध्यक्ष बालचंद्र वीरेंद्र पाटील आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। 1899 साली स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेला आज 127 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 104वे नैमित्तिक अधिवेशन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये होते। त्याबद्दल कोल्हापूरच्या तमाम समाजाच्या वतीनं मी दक्षिण भारत जैन सभेचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। दक्षिण भारत जैन सभेनं आज समाजातल्या सर्वच घटकाला, मग शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, नवीन तरुण पिढी शैक्षणिकदृष्ट्या असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये समाजातली पिढी असेल किंवा समाजातले लोक हे पुढे यावे, समाजातल्या वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही अनेक वर्ष सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गेल्या वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा या दृष्टीनं ह्या नैमित्तिक अधिवेशनाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे। आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व जैन समाजातील श्रावक श्राविका या 104व्या अधिवेशनाला अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील। समाजाच्या भावी वाटचालीचा निर्णय या 104व्या अधिवेशनाच्या निमित्तानं समाजातल्या चाललेली वाटचाल आणि समाजातल्या पुढच्या होणाऱ्या जडणघडणी यावर विचार करून समाजाला पुढे घेऊन कशा पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीचं मंथन या अधिवेशनातून घडेल असा मला विश्वास आहे।